सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या सकाळच्या बातम्या. सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचं सांगितलंय. याविषयी सविस्तर आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. वॉशिंग्टन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केलाय. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये 4 तासांची बैठक झाली. हे प्रकरण नेमकं काय आहे हेही माहिती करून घेणार आहोत. तसंच आज चर्चेतील बातमीमध्ये आपण जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना दिलेलं उत्तरही चर्चेत आलंय, तेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला चीनमधील तंत्रज्ञानाच्या एका बातमीने. चीनमधील तंत्रज्ञान सध्या झपाट्याने प्रगती करत आहे. यातच चीनमध्ये आता जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या इंटरनेटचा स्पीड एवढा जास्त आहे की एका सेकंदात सुमारे 150 HD चित्रपट ट्रान्सफर करता येतील. देशातील काही शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या इंटरनेटचा स्पीड हा 5Gच्या तुलनेत अगदीच जास्त आहे. 5G इंटरनेटचा स्पीड हा साधारणपणे 20 Gbps म्हणजेच 20 GB प्रति सेकंद एवढा असतो. तर चीनमध्ये सुरू केलेल्या नव्या इंटरनेटचा स्पीड हा तब्बल 1.2 TBps म्हणजेच 1200 GB प्रति सेकंद एवढा आहे. शिंघुआ युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुआवे टेक्नॉलॉजीज आणि सरनेट कॉर्पोरेशन या 4 कंपन्यांनी मिळून या इंटरनेट प्रकल्पावर काम केलं आहे. जगातील सर्वात प्रमुख वेगवान इंटरनेट सेवांच्या तुलनेत या इंटरनेटचा वेग कमीत कमी 10 पटींनी जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. जगातील कित्येक इंटरनेट सेवा या केवळ 100 Gbps एवढ्या वेगानं इंटरनेट देतात. तर अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट देखील 400 Gbps एवढाच स्पीड देतं. हे हायस्पीड इंटरनेट नेटवर्क तब्बल 3000 किलोमीटर भागात पसरलेलं आहे. यासाठी ऑप्टिकल फायबर केबल्सचा वापर केला गेलाय. बीजिंग, वुहान आणि गुआंगझो या शहरांमध्ये हे नेटवर्क पसरलंय. हे नेटवर्क जुलैमध्ये सुरू करण्यात आलं होतं, मात्र याच्या इतर चाचण्या सुरू होत्या. अखेर सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता त्याचं अधिकृत लॉन्चिंग करण्यात आलंय. सुब्रतो रॉय यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत. सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचं सांगितलंय. FICCI कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच म्हणाल्या की सेबीसाठी हे प्रकरण संस्थेबद्दल आहे आणि कोणीही जिवंत असो वा नसो तरीही तो खटला चालूच राहणार आहे. सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचं नुकतंच निधन झालं. काय आहे हे प्रकरण? 30 सप्टेंबर 2009 रोजी सहारा ग्रुपची कंपनी प्राईम सिटीने IPO साठी सेबीकडे DRHP दाखल केला होता. DRHP विश्लेषणामध्ये सेबीला रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या निधी उभारणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या होत्या. 25 डिसेंबर 2009 आणि जानेवारी 2010 रोजी सेबीला दोन्ही कंपन्या कर्ज रोख्यांद्वारे पैसे उभारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या कर्ज रोख्यातून कंपनी भांडवल उभारते आणि त्या बदल्यात कंपनी गुंतवणूकदाराला परिपक्वता होईपर्यंत व्याज देते. कंपनीने रोख्यांद्वारे 2 ते 2.5 कोटी लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केल्याचं सेबीला समजलं. सेबीने विचारलं की सहाराने बॉन्ड जारी करण्याची परवानगी का घेतली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि 2012 मध्ये
न्यायालयाने सहाराला गुंतवणूकदारांचे तपशील सेबीला देण्यास आणि 15% व्याजासह पैसे परत करण्यास सांगितलं. आजपर्यंत खटला सुरू आहे. 2013 मध्ये सहाराने कागदपत्रांनी भरलेले 127 ट्रक सेबीकडे पाठवले. त्यामुळे मुंबईच्या बाहेरील भागात वाहतूक कोंडी झाली होती. 28 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना 24,400 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून आजतागायत हे प्रकरण सुरू आहे. पांडा डिप्लोमसीच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वॉशिंग्टन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केलाय. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये 4 तासांची बैठक झाली. यावेळी जिनपिंग यांनी अमेरिकेला नवे पांडा देण्याचे संकेत दिलेत. ते म्हणाले की पांडा चीनी आणि अमेरिकी लोकांमध्ये मैत्रीचा एक दूत आहे. चीनने नुकतेच 3 पांडा अमेरिकेतून परत बोलावले आहेत. चीन आणि अमेरिकेमधील संबंध तणावाचे आहेत. अशा वेळी जिनपिंग पांडा डिप्लोमसीच्या माध्यमातून संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पांडा बनणार मैत्रीचा पूल. 1972 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी पैट निक्सन या देखील होत्या. चीनचे अध्यक्ष झोऊ एन लाई यांनी अमेरिकेला 2 पांडा भेट म्हणून दिले होते. या बदल्यात अमेरिकेने चीनला 2 मस्क ऑक्सेन म्हणजेच कस्तुरी बैल दिले होते. चीनची पांडा डिप्लोमसी. चीनने नंतरही काही पांडा अमेरिकेला दिले होते, पण ते भाड्याने दिले होते. यासाठी चीन दरवर्षी $5 ते $10 लाख आकारत होता. पांडा एक क्यूट आणि प्रेमळ प्राणी आहे. या प्राण्याच्या माध्यमातून चीन आपली इमेज एक मैत्रीपूर्ण देश म्हणून समोर ठेवू पाहत आहे. चीनने कॅनडा, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांना देखील पांडा दिलाय. तसंच सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड यांच्यासोबत पांडाच्या बदल्यात फ्री ट्रेड अग्रीमेंट केलंय. चीनचा काय आहे प्लॅन? चीनने पांडा दिले तरी ते करार संपल्यानंतर परत करावे लागतात. तसंच विदेशात जन्मलेल्या पांडावर देखील चीन हक्क सांगतो आहे. यावरून अमेरिकेच्या राजकीय पक्षांमध्ये अनेकदा चर्चा झाल्या आहेत. प्राणी संग्रहालयात हे पांडा ठेवण्यासाठी मोठा खर्च येतो. तसंच चीन या पांडांना परत बोलावून देखील घेतो. त्यामुळे याच्या उपयुक्ततेबाबत अमेरिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पांडाची आवश्यकता कशासाठी? पांडांना प्राणी संग्रहालयात ठेवल्याने चांगली कमाई होते. पांडा दिसायला खूप निरागस असतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक प्राणी संग्रहालयात मोठ्या प्रमाणात येतात. चीनकडे सर्वाधिक पांडा आहेत. माहितीनुसार जगात केवळ 1800 पांडा आहेत. अमेरिकेकडे सध्या 4 पांडा आहेत. ते देखील चीनला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे चीनने अमेरिकेला पांडा देण्याच्या बहाण्याने वेगळा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतंय. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. मराठा ओबीसींमधील वाद उफाळला. मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मराठा ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच आता काही मराठा नेत्यांनी ओबीसींची भूमिका मांडणाऱ्या छगन भुजबळांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलंय. पण यावर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिलाय. दरम्यान मराठा आरक्षणासाठी एक हाती लढा देणाऱ्या जरांगेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात जालन्यात आज ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे जालन्यात राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. आता ऑनलाईन पासवर्ड संदर्भातली बातमी पाहूयात. जगातील सर्वात कॉमन पासवर्डची यादी समोर आली आहे. यामध्ये भारतासह जगभरातील लोकांनी वापरलेले पासवर्ड आहेत. यावर्षी जगात सर्वाधिक वापरण्यात आलेला पासवर्ड म्हणजे 1 2 3 4 5 6 असल्याचं समोर आलंय. नॉर्डपास या कंपनीनं हा अहवाल सादर केलाय. नॉर्डपासच्या रिपोर्टमध्ये असंही दिसून आलं आहे की कित्येक लोक आपल्या देशाच्या नावाने देखील पासवर्ड ठेवतात. उदाहरण द्यायचं असल्यास भारतातील लोक India@123 तर अमेरिकेतील लोक USA@123 किंवा US@123 असा पासवर्ड ठेवतात. जगातील 31% पासवर्ड हे सांख्यिक म्हणजेच आकड्यांनी बनलेले आहेत, असंही या अहवालात म्हटलं गेलंय.
वॉर्नर ब्रदर्स भारतातील ऐतिहासिक तथ्यांवर घेऊन येतोय भन्नाट शो. ऐकूयात याविषयी. वॉर्नर ब्रदर्स आणि डिस्कव्हरी प्लस यांच्या माध्यमातून 20 नोव्हेंबरला डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी प्लस वर हिस्ट्री हंटर हा नवीन शो सुरू होतोय. या शो मध्ये भारतातील रहस्यात्मक आणि अज्ञात कहाण्यांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट मनीष पॉल या 8 भागांच्या डॉक्यू सिरीजचा कार्यक्रम होस्ट करणार आहे. यातून देशभरातील अज्ञात ऐतिहासिक प्रश्नांचा आणि रहस्यांचा उलगडा करण्यात येणार आहे. हिस्ट्री हंटर या 8 भागांच्या मालिकेत नालंदा विद्यापीठ, गोवळकोंडा किल्ला, महाबलीपुरम, तामिळनाडूतील बृहदीश्वरा मंदिर, लखपत शहर आणि गूढ सरस्वती नदीच्या ऐतिहासिक बाबींवर प्रकाश टाकला जाणार आहे. आता ऐकूयात वर्ल्ड कप नंतर भारतीय संघात काय बदल होणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ मधील करार संपणार आहे. दरम्यान टीम इंडिया पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी भारतीय संघासोबत प्रशिक्षक राहुल द्रविडच जाणार की दुसरा कोणी प्रशिक्षक असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. द्रविड फायनल नंतर आपल्या प्रशिक्षक पदाला पूर्णविराम देण्याचा विचार करतोय, पण त्याच्या जागी काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण भारत ऑस्ट्रेलिया T20 सिरीजसाठी काम पाहण्याची शक्यता वर्तवली जाते. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिलाय. याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगे पाटील यांच्या बोलावता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असताना राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की राज ठाकरे यांनीच तो शोधून काढावा आणि त्याचं नाव त्यांनी लवकरच स्पष्ट करावं. या पाठीमागे कोण आहे ते सगळ्यांनी शोधलंय. राज ठाकरेंनी पण शोधावं, आम्हाला पण सांगावं. त्यावेळी तुम्ही सांगाल ते आम्ही करतो. आम्हाला तर याचा शोध लागला नाही, पण यामागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा समाजाचं कल्याण व्हायला लागलं की असे खोटे आरोप आणि पुड्या सोडल्या जातात. परंतु मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला माहिती झालंय मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणार, असं मनोज जरांगे म्हणालेत. काय म्हणालेत राज ठाकरे? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागून कोण आहे? जातीय वादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आलाय. त्यामुळे मला या गोष्टी काही स्पष्ट वाटत नाहीत. कालांतराने कळेल की यामागे कोण आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.